तर पोलीस काही शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का? एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर झालाय। आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला आहे आणि यात 2 पोलीस जखमी झाले आहेत। पोलिसांनी स्वरक्षणासाठी मारलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय। आरोपीने गोळीबार केल्यावर पोलीस काही शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का असा सवाल करत आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे। ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते। जर आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला नसता तर तो पळून गेला कसा? पोलिसांनी बंदूक काही शोसाठी ठेवली काय असंही विरोधक बोलले असते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बदलापूरमध्ये घटना घडल्यानंतर म्हणत होते आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आमच्या समोर आणा। आता आरोपी जेव्हा गोळीबार करू लागतो तेव्हा पोलीस काही शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे। पुढे एकनाथ शिंदे यांनी असंही म्हटलेलं आहे की जर आरोपीचं एन्काउंटर केलं नसतं तर म्हणाले असते 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल काही शोसाठी ठेवलंय का असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपावर आणि टीकेवर बोलताना त्यांना फटकारलं आहे। दोन्हीकडे कोण चालतो अशी परिस्थिती आहे। आता तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आमच्या समोर आणा। आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस ठेवून बंदूक दाखवते ना, आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवली आहे। म्हणजे एकीकडे इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, म्हणजे आता जाऊ दे, त्यांच्याबद्दल दादा बरोबर बोलतात। तुम्ही 2 हात जोडले, पण हे लोक आहेत विरोधक, ते लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात। माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवतील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।